रेश लेखन आणि सादरीकरण मंजिरी कारेकर. अगं लक्षात आहे ना, भाऊसाहेबांनी आज नवीन घराच्या वास्तुशांतीला बोलावलेलं आहे. श्रीधररावांनी पत्नीला आठवण करून दिली. आहे लक्षात आहे. हे पहा, त्यांच्यासाठी किती छान भेटवस्तू आणली आहे ती. राधाकृष्णाची छोटी चांदीची मूर्ती पुढे करत त्या म्हणाल्या, फार सुरेख मूर्ती आहे. भाऊसाहेब आणि वहिनींना नक्कीच आवडेल. भाऊसाहेब श्रीधररावांच्या ऑफिसमध्ये त्यांच्या हाताखाली काम करत असले तरी त्यांचा परिचय आणि जवळीक फार जुनी होती. भाऊसाहेब म्हणजे श्रीधररावांच्या चुलत बहिणीचे दीर. ओळख आणि मैत्री होऊन जवळजवळ आता 25 वर्ष तरी झाली असतील. दोघांचे संबंध आपुलकीचे होते. श्रीधररावांनी नवीन नवीन व्यवसाय सुरू केला तेव्हा भाऊसाहेबांचा मोठा आधार होता. भाऊसाहेब त्यांची नोकरी सांभाळून श्रीधररावांना मदत करत असत. जसजसा श्रीधररावांचा व्यवसाय वाढला तसं श्रीधररावांनी आता भाऊसाहेबांना आपलीच कंपनी जॉईन करा असं आग्रहाने सांगितलं. भाऊसाहेबसुद्धा श्रीधररावांचा शब्द मोडू शकले नाही आणि त्या दिवसापासून आजतागायत ते या कंपनीतच राहिले. आता तर रिटायरमेंटची सुद्धा वेळ आली होती. तसं आता तुम्ही रिटायर व्हा असं श्रीधररावांनी भाऊसाहेबांना कधीच सांगितलं नसतं. पण आता भाऊसाहेबांना सुद्धा नोकरी व्यवसायातून थोडी विश्रांती हवीच होती. मोठ्या मुलीचं लग्न झालं होतं आणि धाकटी लग्नाला आली होती. धाकटीचं लग्न झालं की मग भाऊसाहेब स्वतःच निवृत्त होणार होते. श्रीधररावांनी सुद्धा आपला सगळा कारभार आपल्या एकुलत्या एका मुलाला सोपवला होता. त्यांचा मुलगा आयुष परदेशातून शिकून आला होता. तोंडात चांदीचा चमचा घेऊन जन्माला आलेला मुलगा तो. त्याला संपत्तीचं वैभवाचं एक चंदेरी वलय आपोआपच होतं. त्यात एकुलता एक, आई वडिलांचा लाडका, शिक्षण परदेशी झालेलं, दिसायला उमदा. या सगळ्या गोष्टी एकत्र जोडून आल्यानंतर माणसाचा स्वभाव अहंकारी झाला नाही तरच नवल. संपत्ती आणि वैभवाला संस्काराचं, शिस्तीचं, स्वावलंबनाचं कुंपण हे हवं. अन्यथा अहंकारावर उभारलेला तो बंगला पत्त्यांच्या बंगल्यापेक्षा सुद्धा लवकर कोसळतो. परदेशातून शिकून आल्यानंतर त्याने कंपनीची सगळी सूत्रं आपल्या हातात घेतली. मोठ्या कौतुकाने श्रीधररावांनी एका पार्टीत कंपनीचा वारस म्हणून आपल्या लेकाच्या हातात कंपनी सुपूर्द केली होती. एवढी मोठी कंपनी चालवायची म्हणजे फक्त बुद्धी असून चालत नाही. निर्णय घेताना त्यात भावनांची सरमिसळसुद्धा असावी लागते. नाहीतर व्यवहार फक्त कोरडाच राहतो. आल्या आल्या त्याने सिनियर स्टाफला तुम्ही अपडेटेड नाहीत म्हणून फायर केलं. श्रीधररावांना ती गोष्ट आवडली नव्हती. 15-15, 20-20 वर्षांपासून ते लोक तिथे काम करत होते. त्यांना काढून टाकायचं हे त्यांना पटलं नव्हतं. आयुष्याची महत्त्वाची वर्ष त्या लोकांनी आपल्या कंपनीसाठी दिली आणि आता उतार वयात त्यांना घरचा रस्ता दाखवायचा हे काही बरोबर नाही. पण आयुषचं म्हणणं वेगळं होतं. त्यांनी जेवढी वर्ष काम केली आहे त्याचा मोबदला आपण पैशाच्या स्वरूपात त्यांना देणारच आहोत. पण उगीचच कंपनीची जागा त्यांनी अडवून ठेवली तर कंपनीची प्रगती मात्र थांबेल आणि ते मला नको आहे. श्रीधररावांनी समजावून पाहिलं, दरडावून पाहिलं, पण एका लिमिटनंतर त्यांच्याही लक्षात आलं की आता निर्णय आपल्या हातात उरलेले नाही. जीवापाड जपलेल्या या आपल्या कंपनीला आपल्या मुलाकडे देताना आपण जरा घाईच केली का असंही त्यांना वाटून गेलं. त्याला आता समजावून सांगणं एवढंच त्यांच्या हातात होतं. संध्याकाळी आयुष घरी आल्यावर त्यांनी त्याला विचारलं, अरे आयुष, आज भाऊसाहेबांकडे पूजा आहे माहिती आहे ना, आपण लगेच निघू. वडिलांकडे आश्चर्याने पाहत आयुष म्हणाला, काहीतरीच काय बाबा, आपण कुठे त्यांच्याकडे जायचं? अरे त्यांनी बोलावलंय आपल्याला, श्रीधरराव म्हणाले. अहो स्टाफ तो बोलवणारच, पण लगेच मालकाने जायचं नसतं. फणकाऱ्याने तो म्हणाला. अरे असं काय म्हणतोस? मालक, स्टाफ, नोकर असा भेदभाव मी कधीच केला नाही. आपण मालक, ते नोकर असं माझ्या मनात देखील कधी आलं नाही. आपला हा स्टाफ माझ्यासाठी एक कुटुंब आहे आणि भाऊसाहेब तर माझे मित्र, समजलं? श्रीधरराव संतापले होते. माझा स्टाफ म्हणजे माझं कुटुंब आहे हे वाक्य फक्त कंपनीच्या मीटअप प्रोग्राम्सला बोलायचं असतं बाबा. त्याच्याप्रमाणे जर आपण वागायला गेलो तर आपल्यात आणि त्या माणसांमध्ये फरक तो काय राहणार? आपण आपलं स्टँडर्ड ठेवून वागायचं, आयुष म्हणाला. हे बघ आयुष, असं बोलून तू आमचं मन दुखावतोयस. तुला सध्या यायचं नसेल तर येऊ नकोस, पण उगीच काहीतरी बोलू नकोस, त्याच्या आईने समजावलं. भुवया उडवत मग तो आत निघून गेला. श्रीधररावांना त्याच्या वागण्याचं वाईट वाटलं. जाऊ देत,
आयुषचं बोलणं तुम्ही मनावर घेऊ नका. अहो एवढा मोठा झाला तरी अजून अल्लडच आहे तो. जगाची समज नाही. परदेशात शिकून आलेला. आपल्या माणसांशी कसं बोलायचं कसं वागायचं कळत नाही त्याला. एकदा का लग्न झालं ना की मग येईल ताळ्यावर. हसत हसत श्रीधररावांच्या पत्नी शुभांगीताई म्हणाल्या, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर लग्न नसतं शुभा. आपणच आपल्या मुलावर संस्कार करायला कमी पडलो. ही आपली चुकी. श्रीधरराव म्हणाले, अहो पण संस्कार करायला तो आपल्या हातात मिळालाच कुठे. कळायला लागलं तेव्हा त्याला मोठ्या बोर्डिंगमध्ये ठेवलं. तिथून पुढे शिकायला बँगलोरला आणि त्यापुढे परदेशात. संस्कार कधी करणार होतो आपण. शुभांगीताई म्हणाल्या, तेच तर चुकलं ना आपलं. स्टँडर्ड शाळेत चांगलं शिक्षण मिळावं म्हणून त्याला लांब ठेवलं. मग परदेशात पाठवलं. चांगलं शिक्षण मिळालं का नाही माहीत नाही, पण संस्कार मात्र झाले नाहीत हे खरं. निराशेने श्रीधरराव म्हणाले, अहो असे निराश होऊ नका. खरंच सांगते मी, एक गुणी बायको त्याला मिळाली ना की बरोबर पाणी वळणावर येईल. पुरुषांचं हे असंच असतं हो. एकदा का लग्न झालं की समाजात कसं राहायचं ते बायको बरोबर शिकवते. बरं आता आपण निघूया, नाहीतर आपल्यालाच उशीर होईल. श्रीधररावांनी मग ड्रायव्हरला गाडी काढायला सांगितली. भाऊसाहेबसुद्धा त्यांची वाट पाहतच होते. ते आले असं कळताच भाऊसाहेबांना आणि त्यांच्या पत्नीला खूप आनंद झाला. दोघांनी श्रीधररावांचं आणि पत्नीचं चांगलं स्वागत केलं. साहेब आता जेवून जायचं, त्याच्याशिवाय मी पाठवणारच नाही. भाऊसाहेबांनी आग्रह केला आणि श्रीधररावांना तो मोडता आला नाही. भाऊसाहेबांनी आपल्या मुलीची ओळख करून दिली. साहेब, तुम्ही हिला ओळखलत का. अहो आपली उमा शिकायला कोल्हापूरला गेली होती ना, अलीकडेच परत आली आहे. फूड प्रोसेसिंगमधून तिने शिक्षण पूर्ण केलं आहे. शिवाय ऑर्गॅनिक फूडबद्दल सुद्धा काही कोर्सेस केलेत तिने तिथे. भाऊसाहेबांनी माहिती सांगताच श्रीधररावांना आनंद झाला. अरे वा बाळ, किती मोठी झालीस. फार वर्षांपूर्वी पाहिलं होतं तुला. मग आता शिक्षण घेऊन पुढे काय करणार. श्रीधररावांनी विचारलं. कंपनीत नोकरी करते, पण लवकरच स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा विचार आहे. फूड बिझनेसमध्ये मला पहिल्यापासूनच इंटरेस्ट होता. नॅचरल जॅम्स, सॉस किंवा पौष्टिक लाडू फराळ असे पदार्थ बनवून त्याचाच बिझनेस करावा असा विचार आहे साहेब. उमा म्हणाली, वा वा किती छान. खूपच इम्प्रेस झालो मी. पण बेटा एक गोष्ट आवडली नाही मला. श्रीधरराव म्हणाले. उमा आश्चर्याने पाहू लागली. कोणती साहेब. तिने पटकन विचारलं. हीच की बाबांसारखं तूही मला साहेब म्हणतेयस. भाऊसाहेबांना मी किती वेळा सांगितलं की मला साहेब म्हणत जाऊ नका. श्रीधरराव म्हणा, श्रीधर म्हणा, काहीही म्हणा, पण साहेब नको. ते काही ऐकत नाही. निदान तू तरी साहेब म्हटलेलं मला आवडणार नाही. मला फक्त काका म्हण. उमासुद्धा मग छान हसली. पुरणपोळीचं ताट पुढे येताच भाऊसाहेबांनी कौतुकाने विचारलं, वहिनी पुरणपोळ्या आहेत ना भरपूर. पोट भरून जेव्हा भाऊजी भरपूर केल्यात. आणि मी नाही, उमानेच केल्यात. टेस्ट थोडी वेगळी लागेल. नेहमीच्या पद्धतीपेक्षा तिने एक सिक्रेट पदार्थ काहीतरी वेगळा घातलेला आहे. कोणता तो तुम्हीच ओळखून सांगायचा आहे. ते ऐकून श्रीधररावांना आणि शुभांगीताईंना पुरणपोळी खाण्याची उत्सुकता अधिक वाढली. लुसलुशीत पुरणपोळी तोंडात जाताच दोघांचंही मन तृप्त झालं. पण कुठला ॲडिशनल पदार्थ टाकलाय ते काही श्रीधररावांना सांगता येईना. मग शुभांगीताई म्हणाल्या, मी सांगू का. उमाने मान डोलावली. बडीशेपाची कूट करून टाकली आहेस आणि फार सुंदर लागते ती. खरंच. श्रीधररावांच्या सुद्धा भुवया उंचावल्या. जेवण झाल्यानंतर भेटवस्तू देऊन श्रीधरराव आणि शुभांगीताई घरी परतले. वाटेत दोघांच्या मनात एकच विचार घोळत होता. मी जो विचार करतोय तोच विचार तुझ्या मनात आला का शुभा. श्रीधररावांनी असं विचारताच शुभांगीताई म्हणाल्या, अहो विचार नुसता आला नाही, माझा निर्णय सुद्धा झालाय. आपल्या कृष्णाला राधा सापडली. ते बोलणं ऐकून श्रीधरराव प्रसन्नपणे हसले. उमासारखी गुणी मुलगी आपली सून होऊन यावी अशी दोघांची इच्छा होती. पण आयुष लग्नाला तयार होईल का याची सुद्धा भीती वाटत होती. शुभांगीताईंना वाटत होतं की आयुष अल्लड आहे. जगाचा त्याला अनुभव नाही. पण आपण त्याला समजावलं तर तो आपलं म्हणणं नक्की ऐकेल. आणि उमा आहेच एवढी गोड, सुंदर आणि लाघवी. भेटल्या भेटल्या त्याचं मन अगदी विरघळून जाईल आणि अगदी आनंदाने तो होकार देईल. आयुषच्या कानावर घालायच्या आधी भाऊसाहेबांकडे हा विषय काढायला हवा. त्यांचं मत घ्यायला हवं. उमाची इच्छा विचारायला हवी. तिच्या मनात काही वेगळं नाही ना हेही समजून घ्यायला हवं. नाहीतर पुढे प्रॉब्लेम्स नको असा विचार करत श्रीधररावांनी 2 दिवसांनीच भाऊसाहेबांना घरी बोलावून घेतलं. आज अचानक बोलावलं साहेब.
आश्चर्याने भाऊसाहेबांनी विचारलं. अचानक असं नाही भाऊसाहेब, मुद्दामूनच बोलावलं. कामाच्या संदर्भात काही नाही हो, थोडं व्यक्तिगतच बोलायचं होतं. श्रीधररावांचं ते बोलणं ऐकून भाऊसाहेब थोडे काळजीत पडले. छोट्या मालकांकडून काही कंप्लेंट आहे का माझी? भीत भीत भाऊसाहेबांनी विचारलं. नाही नाही, तसं काही नाही, पण गोष्ट त्याच्याच बाबतीत आहे. हे पहा साहेब, असं कोड्यात बोलू नका. माझा जीव टांगणीला लागलेला आहे. स्पष्ट काय ते सांगा ना, भाऊसाहेब म्हणाले. हो भाऊसाहेब, आढेवेढे नाही घेणार, स्पष्टच सांगतो. त्या दिवशी तुमच्या घरी आलो. उमाची भेट झाली आणि मुलगी अगदी मनात भरली. तशी उमा आम्हाला परकी नाही, पण ती आमच्या घरची लक्ष्मी व्हावी अशी इच्छा मनात आली. अर्थात हे बोलणं सध्या आपल्या दोघांमध्येच. आयुषी अजून बोलणं झालेलं नाही. त्याचं मत विचारलेलं नाही. त्याचा होकार नकार काहीही कळलेला नाही. पण आम्हा दोघांची तशी इच्छा आहे, म्हणून आधी तुमच्याशी बोलावं असं वाटलं. श्रीधररावांचं ते बोलणं ऐकून भाऊसाहेब थोडे काळजीत पडले. काय झालं भाऊसाहेब, चिंता कसली? उमाचं दुसरीकडे कुठे ठरवलंय का तुम्ही? श्रीधररावांनी विचारलं. नाही, आमच्याकडून तरी तसं काहीही ठरवलेलं नाही आणि उमानेही तसं काही ठरवलेलं असं वाटत नाही. पण एवढं म्हणून भाऊसाहेब थांबले. पण काय? श्रीधररावांनी विचारलं. खरं सांगू साहेब, तुमचा आणि वहिनीसाहेबांचा स्वभाव फार वेगळा आहे. तुम्ही आमच्यासारख्या लोकांना सुद्धा आपलं समजता, पण छोटे मालक फार वेगळे आहेत. ते परदेशातून शिकून आले आहेत. त्यांच्या अपेक्षा मोठ्या आहेत. तेव्हा त्यांना माझी साधी भोळी उमा पसंत पडेल असं वाटत नाही. भाऊसाहेब असं म्हणत थोडे शांत झाले. तुम्ही म्हणताय ते अगदीच खोटं नाही. मुलगा असला तरी स्पष्ट सांगतो, आयुषला भल्या बुऱ्याची जाण नाही हो. ज्या वातावरणात तो मोठा झाला आहे त्या वातावरणाची त्याला चटक लागलेली आहे. त्याच्यासाठी माणसांपेक्षा पैसा मोठा आहे. पण शेवटी तो आमचाच मुलगा आहे. मनाने तो वाईट नाही. आणि उमा आमच्याकडे आली ना तर सगळं चित्र बदलून टाकेल याची आम्हाला खात्री आहे. मी काय म्हणतो, आपण त्या दोघांची एकदा भेट घालून देऊ. तुम्ही उमाशी बोला, मी आयुषशी बोलतो. त्या दोघांना ठरवू दे. एकमेकांची पसंती झाली तर उत्तम, आणि समजा तसं नाही झालं तर तो विषय आपण तिथेच सोडून देऊ. आपल्या मैत्रीत मात्र कधीही दरार पडू नये. श्रीधररावांची ही गोष्ट भाऊसाहेबांना पटली. उमाला श्रीधररावांसारखे आणि शुभांगीताईसारखे सासू सासरे मिळणं ही खरंच भाग्याची गोष्ट होती. आयुषसारखा हुशार देखणा श्रीमंत जावई कुणाला नको असतो, पण भाऊसाहेबांना त्याचा स्वभाव माहीत होता. येणाऱ्या जाणाऱ्याचा पाण उतारा करायचा, कुणाचंही मन दुखेल असं तोडून वागायचं. थोडक्यात तो अहंकारी स्वभावाचा होता. उमा प्रेमळ आणि गोड असली तरी करारी कर्तबगार होती. म्हणूनच आयुषच्या अशा वागण्याला ती खपवून घेईल असं भाऊसाहेबांना अजिबात वाटत नव्हतं. पण कधी कधी विरुद्ध स्वभावाची माणसं चांगला संसार करतात. आपल्याला समोरच्यामधलं नेमकं काय आवडेल हे कधीच कुणाला सांगता आलेलं नाही. नशिबात असेल तसंच होईल. जे देवाच्या मनात असेल तसंच घडेल असा विचार करत भाऊसाहेब घरी गेले. ती बातमी त्यांनी त्यांच्या सौभाग्यवतींना सांगितली. पत्नीला सुद्धा आनंद झाला. श्रीधरराव आणि शुभांगीताई यांच्यासारखी देव माणसं शोधून सुद्धा सापडणार नाही. आपल्या उमावर ते खूप प्रेम करतील. ती तिथे आनंदात आणि सुखात राहील याची त्यांना खात्री होती. आयुषी तसं कधी बोलणं झालेलं नव्हतं, त्यामुळे त्याच्या स्वभावाचा त्यांना अंदाज नव्हता. पण वर करणी तरी सगळं छान वाटत होतं. त्यांनी रात्रीच उमाकडे विषय काढला. नाही नाही आई बाबा, इतक्यात तरी मला लग्न करायचं नाही. अहो, अजून माझा बिझनेससुद्धा सेट करायचा आहे. मला तो वाढवायचा आहे. लग्न काय नंतरसुद्धा होईल, पण एकदा का लग्नाच्या बेडीत अडकले तर मग माझं बिझनेसचं स्वप्न पूर्ण व्हायचं नाही. उमा म्हणाली. अगं वेडाबाई, उलट साहेबांच्या घरी वातावरण सपोर्टिव्ह आहे. माझी खात्री आहे तुझ्या स्टार्टअपमध्ये ते तुला प्रोत्साहनच देतील. त्यांच्याकडून तुला खूप काही शिकता येऊ शकतं. शिवाय आयुषसुद्धा हुशार आहे. आणि हे बघ, आपण फक्त भेटायला चाललो आहे. तुम्हा दोघांना पटलं तर ठीक, नाही पटलं तर नका जाऊ पुढे. पण त्यांचा होकार आला तर फक्त बिझनेससाठी म्हणून नकार देण्याची चूक करू नकोस बेटा. कारण स्थळ खरंच चांगलं आहे. तू चांगल्या घरी पडलीस या विचाराने आम्हीसुद्धा निश्चिंत होऊ शकू. कारण पुढे आपल्या नशिबात काय लिहिलं आहे, पुढे येणारी स्थळं कशी असतील, समोरची व्यक्ती कशी असेल याची आपल्याला काहीच कल्पना नसते. त्यामुळे योग्य वयात जे स्थळ ओळखीत आहे, चांगलं आहे, त्याला एका छोट्याशा कारणावरून नकार देण्यात काहीच अर्थ नाही. भाऊसाहेबांनी आपल्या परीने समजावलं.
नो नो नो, आपल्या हाताखाली काम करणाऱ्या माणसाला तुम्ही आपल्याबरोबरचं कसं कन्सिडर करू शकता बाबा? लग्नाला माझा नकार नाही आहे, पण ती मुलगी आपल्या स्टेटसची तर हवी. एका साध्या कारकुनाच्या मुलीबरोबर मी लग्न करू? आईबाबांचा तो प्रस्ताव ऐकून आयुष निश्चितच चिडला होता. अरे आयुष, असं काय म्हणतोयस? तुझ्या डोक्यात ही गोष्ट कुणी टाकली? आपण मोठे ते लहान असं काही नसतं रे. माणूस त्याच्या कर्माने मोठा होत असतो. तू उमाला भेटलास, तिला पाहिलंस तर तुझ्या मनात तिच्याबद्दल असलेला कॉम्प्लेक्स निघून जाईल. इतकी गुणी हुशार सुंदर मुलगी आहे ती. तुम्हा दोघांचा जोडा अगदी शोभून दिसेल. आणि स्टेटसचा काय घेऊन बसलास? संसार करायला स्टेटस नाही, संस्कार आणि स्वभाव लागतो. असंही तुझ्याशी लग्न करून तिचंही स्टेटस वाढणारच आहे ना? शुभांगीताई समजावत होत्या. श्रीधरराव म्हणाले, हो ना, आणि ती इतकी हुशार आहे की तिलासुद्धा स्वतःचा बिझनेस करायचा आहे. काय नवीन नवीन प्लॅन सांगत होती ती. आपण तिला मदत करू. तिचा स्वतःचा एक ब्रँड तयार होईल. मग तुला तिची लाज तर वाटणार नाहीच, उलट अभिमानच वाटेल बघ. श्रीधरराव म्हणाले, मी काय म्हणतोय ते तुम्हाला कळत नाहीच आहे. मुळात मला माझ्या लेवलच्या मुलीशी लग्न करायचं आहे, आणि ही माझ्या लेवलची निश्चितच नाही. आयुष म्हणाला, तुझ्या लेवलच्या मुलीशी लग्न करून तू सुखी होशील याची गॅरंटी आहे का तुला? अरे वेड्या, संसारासाठी लेवल नाही, मुलीचे गुण पाहायचे असतात. आणि उमा खरंच गुणी मुलगी आहे. हे बघ, याआधी मी तुझ्या सगळ्या गोष्टी ऐकल्या आहेत. तुला जे जे हवं ते ते केलं. तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण केल्या. शिकवून तुला एवढं मोठं केलं. तू आमची एक इच्छा पूर्ण करू शकत नाहीस? श्रीधररावांनी विचारलं. नाही तर काय. कधी कधी वाटतं मुलांनी आईबापाशी वाटेल तसं वागावं. आई वडिलांनी मात्र मुलांकडून एकही अपेक्षा ठेवू नये. अरे जे सांगतोय ते तुझ्या हिताचं आहे ना. ऐक ना, माझी शपथ आहे म्हणून ऐक. एकदा भेट ना उमाला. शुभांगीताई म्हणाल्या. नाईलाजाने मग आयुष तयार झाला. ठीक आहे, तुम्ही म्हणताय तर एकदाच भेटेन, पण होकारच येईल याची काही अपेक्षा करू नका. ठीक आहे, पण तूही वचन दे की भेटताना अगदी मोकळ्या मनाने भेटशील. स्टेटस, पैसा, कोणतेही पूर्वग्रह मनात ठेवून जाणार नाहीस. श्रीधरराव म्हणाले. पुढच्या आठवड्यात त्याने उमाला फोन केला. घरी भेटण्यापेक्षा आपण बाहेर हॉटेलमध्ये भेटू असं म्हणाला. तिच्या दृष्टिकोनातून सुद्धा तेच योग्य होतं. बोलताना कोणाचंही दडपण यायला नको असा विचार करून दोघांनी कॉफी शॉपमध्ये भेटायचं ठरवलं. हसरी, हुशार, सुंदर उमा पहिल्या भेटीतच आयुषला आवडली. तिच्या वडिलांकडे पैसा नाही, स्टेटस नाही, एवढी एक बाब सोडली तर बाकी सगळ्याच बाबतीत ती उत्कृष्ट होती. उमा मोकळेपणाने बोलली. त्याने जुजबी प्रश्न विचारले, तिने उत्तरं दिली. तिने फार काही विचारलं नाही. स्मार्ट आणि थोडासा ॲटिट्यूड ठेवून वागणारा आयुष तिला आवडला. पहिल्या भेटीत दिसणं, बोलणं आणि वागणं यापेक्षा जास्त काय कळतं? कुणाच्या मनात काय आहे, कुणाचा स्वभाव कसा आहे, कोण किती मुरलेला आहे, या गोष्टी पहिल्या भेटीत थोड्याच कळतात. भाऊसाहेबांनी उमाला होकार नकाराबद्दल विचारल्यावर उमा थोडी लाजली आणि मग आपला होकार आहे असं सांगून टाकलं. भाऊसाहेबांनी उमाचा होकार श्रीधररावांना कळवला. त्यांना खूप आनंद झाला. उमाकडून होकार आलेला आहे असं जेव्हा आयुषला कळलं तेव्हा त्यालाही मनातून आनंदच झाला. उमासारखी मुलगी त्याला बायको म्हणून भेटणं ही आनंदाचीच गोष्ट होती. पण राहून राहून त्याला तिचं स्टेटस, तिची गरिबी हे आठवायचं. लग्न झाल्यानंतर आपल्या बिझनेस सर्कलमध्ये काय सांगायचं? आपल्या हाताखाली काम करणाऱ्या एका कारकुनाच्या मुलीशी आपण लग्न केलं ही गोष्ट मनाला टोचत होती. पण उमाला नकार द्यायला सुद्धा त्याचं मन तयार होत नव्हतं. त्याला उमा आवडली होती. आणि त्यावेळेस त्याला शरयूची देखील आठवण झाली. शरयू ठाकूर परदेशात त्याच्याबरोबर शिकायला होती. देशात परदेशात तिच्या वडिलांच्या इंडस्ट्रीज होत्या. दिसायला सुंदर, मॉडर्न, त्याच्या स्टेटसची. दोघांची फ्रेंडशिप झाली, प्रेम झालं. पण अचानक तिच्या वडिलांना त्या दोघांबद्दल कळलं. भारतात आल्यानंतर त्यांनी तिच्या मनाविरुद्ध तिचा साखरपुडा करून टाकला. आणि तीही म्हणाली, प्रेम वगैरे सगळं ठीक असतं रे, पण शेवटी आयुष्यात व्यवहार महत्त्वाचा. डॅडींनी सांगितलं, जर मी त्यांच्या पसंतीच्या मुलाशी लग्न केलं नाही तर त्यांची सगळी प्रॉपर्टी ते माझ्या मोठ्या बहिणीच्या नावावर करून देतील. खरं सांगू आयुष, श्रीमंतीची मला सवय आहे. पैसा ही माझी गरज आहे. डॅडींनी मला संपत्तीतून बेदखल केलं तर आपल्याला त्यांच्या प्रॉपर्टीचा काहीही फायदा होऊ शकणार नाही. तू तर अजून स्ट्रगलच करतोयस. शिवाय तुझ्या बाबांचा जो बिझनेस आहे तोही फार काही मोठा नाही. निदान आमच्या मानाने तो काहीच नाही. तेव्हा आपण आपलं नातं इथेच थांबवलेलं बरं. स्पष्टपणे शरयू म्हणाली होती.
शरयूची त्याला आठवण झाली. ती आवडली होती हा एक भाग सोडला तर तिच्याशी लग्न करण्यामागे तिच्या एवढ्या मोठ्या प्रॉपर्टीचा आपण अर्धा हिस्सेदार होणार हाही स्वार्थी विचार त्याच्या मनात होताच. त्यामुळे प्रॉपर्टीज नसेल तर ह्या रिलेशनमध्ये काय एक्साइटमेंट होती. म्हणूनच शरयूशी ब्रेकअप झाल्यानंतर त्याला तेवढं वाईट वाटलं नाही. माणूस ज्याच्या मागे धावतो नेमकी तीच गोष्ट त्याला जास्त हुलकावणी देते. शरयूकडे पैसा होता पण तिने ह्याला रिजेक्ट केलं होतं आणि उमाकडे पैसा नव्हता म्हणून तिला रिजेक्ट करावं असं ह्याला वाटत होतं. काय करावं, होकार की नकार? उमाला सोडवतही नव्हतं. विचारांती शेवटी त्याने होकार दिला. दोन्ही घरात आनंदी आनंद झाला. साखरपुड्याची तारीख ठरली. साखरपुडा झाल्यानंतर लग्नाची तारीख ठरवू असं ठरलं. होकार दिला तरी आयुषच्या मनात तगमग चालूच होती. आपल्या बिझनेस सर्कलमध्ये, फ्रेंड सर्कलमध्ये उमाची ओळख सांगायला त्याला लाज वाटत होती. पण उमासारख्या सर्व गुणसंपन्न मुलीला नकार देणंसुद्धा मूर्खपणाचं ठरलं असतं. एवढा व्यवहार तर त्याला निश्चितच कळत होता. आणि लग्न होईपर्यंतचा तर प्रश्न आहे. एकदा का ती आपली बायको झाली की मग आपण म्हणू तसंच ती वागणार, तशीच ती राहणार, आपल्या स्टेटसला शोभेल असं आपण तिला बदलून टाकू. पण लग्नामध्ये आपण आपल्या मित्रांना, बिझनेस सर्कलमधल्या लोकांना इन्व्हाइट केलं तर त्यांची आपल्याबद्दल काय इमेज होईल. तिचे ते ओंगळ आई बाबा, नातेवाईक पाहून आपली मित्रमंडळी हसतील आपल्याला. तिची फॅमिली आणि बिझनेस सर्कल या दोन गोष्टी वेगळ्याच ठेवलेल्या बऱ्या. खूप विचार करून शेवटी त्याने श्रीधररावांकडे विषय काढला. बाबा, तुम्ही म्हणताय म्हणून मी उमाला होकार दिलाय खरा, पण माझी एक अट आहे. त्याचं ते बोलणं ऐकून दोघेही काळजीत पडले. कोणती? श्रीधररावांनी विचारलं. मला लग्न अगदी साध्या पद्धतीने करायचं आहे. आपल्याकडची आणि त्यांची 10-15 माणसं बस. त्याचं बोलणं ऐकून श्रीधररावांना धक्का बसला. अरे पण आपली एवढी नातेवाईक मंडळी आहेत, शिवाय दोस्त मंडळी, बिझनेस सर्कल, त्या सगळ्यांना काय वाटेल. आमचा एकुलता एक मुलगा आहेस तू, श्रीधरराव म्हणाले. उमाच्या गरिबीचं कारण दिलं तर आई बाबा चिडतील असं वाटून त्यांना इमोशनल ब्लॅकमेल कसं करता येईल याचा विचार आयुष करू लागला. तेच तर म्हणतोय मी बाबा, मी खुद्द बिझनेस टायकून श्रीधरराव सामंत यांचा एकुलता एक मुलगा आहे. उमाच्या घरची परिस्थिती तशी नाही ना. पण एवढं मोठं लग्न भाऊसाहेबांना झेपेल का? मला ठाऊक आहे. आता तुम्ही म्हणणार खर्च आपण भाऊसाहेबांवर टाकायचाच नाही, आपणच करायचा. पण उमासारख्या स्वाभिमानी मुलीला तेही आवडणार नाही. म्हणून म्हटलं की लग्न आपण साध्या पद्धतीने उरकून घेऊ आणि लग्नानंतर रिसेप्शन मात्र आपण आपल्या पद्धतीने करूया. तिथे मग घरच्यांना आणि नातेवाईकांना बोलवायची फार गरज नाही. फक्त आपलेच फ्रेंड्स आणि बिझनेस सर्कलमधल्या लोकांना आमंत्रण द्यायचं. त्याचं ते समजुतीचं बोलणं ऐकून श्रीधररावांना आणि शुभांगीताईंना जरा आश्चर्यच वाटलं. उमाचा तो एवढा विचार करतो आहे म्हणजे गाडी रुळावर आली असं त्यांना वाटलं आणि त्या गोष्टीचा त्यांना आनंद झाला. आई बाबा आपल्या झाशात आले हे कळताच आयुषने पुढची गोष्ट बोलायला सुरुवात केली. पण आता ही गोष्ट तुम्ही भाऊसाहेबांना समजावून सांगा आणि आपण याच प्रस्तावावर ठाम राहू असंही सांगा. तो म्हणाला, त्याची काळजी तू करू नकोस बेटा. भाऊसाहेब माझ्या शब्दाबाहेर नाहीत, ते ऐकतील माझं. आयुषचं तर काम झालं होतं. ही गोष्ट श्रीधररावांनी जेव्हा भाऊसाहेबांना सांगितली तेव्हा त्यांना तेवढी ती पटली नाही. 10-15 माणसं म्हणजे फारच कमी होतील हो. आमचे नातेवाईक आहेत, मित्रपरिवार आहे. पण आता काही बोलताही येईना. या विचित्र अटीचं उमालाही आश्चर्य वाटलं. लग्नात फार धूमधडाका नको, पण निदान 4 लोक करतात तसं नातेवाईक मित्रपरिवाराला तर बोलवायला हवं. तिच्या मैत्रिणीची लग्न झाली होती, त्यांच्या लग्नाला ती गेली होती. निदान त्या मैत्रिणींना तिला आमंत्रण द्यायचं होतं. पण या अटीमुळे आता कोणतेच प्लॅनिंग पूर्ण होणार नव्हते. आयुषी एकदा बोलावं का असं तिला वाटलं. असंही श्रीधर काकांनी साडी पसंतीसाठी तिला घरी बोलावलेलंच होतं. ते निमित्त साधून ती घरी गेली. त्यांचं घर पाहून तिला जरा दडपल्यासारखं झालं. बाबा सांगत होते त्याहीपेक्षा कितीतरी मोठं आणि समृद्ध घर होतं ते. या एवढ्या मोठ्या घराची जबाबदारी आपल्याला नक्की पेलवेल ना असाही विचार तिच्या मनात येऊन गेला. पण श्रीधररावांनी आणि शुभांगीताईंनी तिला अजिबात दडपण येऊ दिलं नाही. ते सहजपणे तिच्याशी वागत होते. घरातल्या मदतनीस मंडळींना आमची होणारी सून असं कौतुकाने सांगत होते. ती घरी गेली तेव्हा आयुष घरी नव्हता. थोड्या वेळाने तो घरी आला. त्याला बोलतं करण्यासाठी मुद्दामून शुभांगीताई म्हणाल्या, आयुष जा ना, उमाला आपलं टेरेस गार्डन दाखव. हो का नाही, तिच्याकडे पाहत तो म्हणाला. जा उमा,
तुम्हा दोघांसाठी कॉफी मी वर पाठवते. उमा त्याच्या मागोमाग गेली. इतकं सुंदर गार्डन तिच्या उभ्या आयुष्यात तिने पाहिलं नव्हतं. किती छान गार्डन आहे. यातली बरीचशी फुलं आणि रोपटी मी पहिल्यांदाच पाहतेय, कौतुकाने ती म्हणाली. स्वाभाविक आहे. ही रोपटी परदेशावरून मागवली आहेत आम्ही, त्यामुळे तू पहिल्यांदा पाहणं स्वाभाविक आहे. खरं सांगू, एखादा सामान्य कारकुनाचा जेवढा महिन्याचा पगार असेल तेवढी एकेका रोपाची किंमत आहे. असं म्हणून तो हसला. त्याच्या बोलण्यातून त्याचा अहंकार सारखा प्रतीत होत होता. कपड्यांच्या खरेदीचा विषय असो, सोन्याच्या खरेदीचा विषय असो, तिला कमीपणा दाखवण्याचा एकही चान्स त्याने सोडला नाही. तिला वाटलेलं तो तिच्या नवीन स्टार्टअपबद्दल बोलेल, तिच्या आवडीनिवडीबद्दल काहीतरी विचारेल, पण तसं घडलं नाही. कॉफी घेऊन जेव्हा काम करणारे काका वर आले तेव्हा त्यांच्या हातून थोडीशी कॉफी डचमळली. तेव्हा तो किती भडकला त्यांच्यावर. त्यांना वाटेल तसं बोलला. त्याचं ते असं उद्दाम वागणं उमाला अजिबात आवडलं नाही. आपण विचार करत असलेल्या लाईफ पार्टनरच्या चौकटीत हा बसत नाही. होकार देऊन आपण चूक केली का, असा विचार तिच्या मनात येत होता. ती जो विषय काढायला आली होती तो काढावासा तिला वाटलाच नाही. निघताना श्रीधर काका म्हणाले, आयुष तू उमाला सोडून ये, पण ऑनलाईन बिझनेस मीटिंग आहे तेव्हा ड्रायव्हरला सांगा. असं म्हणून त्याने पळ काढला. तिथून निघताना तिचं मन जड होतं. घरी जाऊन एकदा आईबाबांशी या विषयावर बोलावं का, पण आता घेतलेल्या निर्णयावर मागे फिरता येईल का? आईबाबा तरी आपल्याला समजून घेतील का? पण तरीही बोलायला हवं. आपल्या आयुष्याचा प्रश्न आहे. ती घरी आल्यानंतर तिची घालमेल आईबाबांना समजली. जे घडलं तिने ते स्पष्ट शब्दात सांगितलं. आयुष अतिशय अहंकारी आहे. पैशाचा, संपत्तीचा त्याला गर्व आहे. त्याच्या बोलण्यात तो समोरच्याला सतत कमी लेखत असतो. त्याच्याबरोबर मी सौख्खी होईन असं मला वाटत नाही. ती असं म्हणताच भाऊसाहेब काळजीत पडले. त्यांचीही तीच भीती होती. पण आता श्रीधररावांना दुखावणं म्हणजे देव माणसाला त्रास देण्यासारखं होतं. भाऊसाहेबांच्या पत्नीसुद्धा काळजीत पडल्या. मुलीच्या आयुष्याचा प्रश्न होता. पैसा म्हणजे सर्वस्व नाही असं मानणारी ती माणसं होती. माणुसकीला धरून चालणारी होती. श्रीधरराव आणि शुभांगीताई यांच्याबद्दल काहीच वाद नव्हता. पण आयुषचा स्वभाव खरोखरच अहंकारी आणि गर्विष्ठ आहे आणि आपली उमा त्याच्याबरोबर निभावू शकेल की नाही अशीच दोघांना धास्ती वाटत होती. हे पहा, मी शुभांगी बहिणीशी बोलते, त्यांच्या मनाचा कल घेते, पाहू काय होतं ते, उमाच्या आई म्हणाल्या. पण त्यांना वाईट वाटेल असं काही बोलू नकोस हं. वाटल्यास मग मी साहेबांशी बोलून त्यांची माफी मागेल. भाऊसाहेब म्हणाले. आपल्यामुळे आपल्या आईबापांना नमतं घ्यावं लागतंय ह्याचं खरं तर उमाला वाईट वाटत होतं. होकार द्यायच्या आधीच आपण 2-4 वेळेस त्याला भेटायला हवं होतं. पण हे असं सगळं घडेल याची तिलाही कल्पना नव्हती. उमाच्या आईने भीत शुभांगी बहिणींना फोन फिरवला. जमेल तेवढ्या नरम शब्दात त्यांनी स्वतःचं दुःख सांगितलं. खरं सांगू बहिणी, उमा काल घरी आली, पण ते वैभव, ती श्रीमंती पाहून ती फार दडपून गेली हो. आयुष परदेशात शिकलेला आहे, त्याप्रमाणे त्याचं बोलणं वागणं स्टँडर्ड आमच्यापेक्षा खूप वेगळं आणि मोठं आहे. उमा त्याच्या अपेक्षेपर्यंत पोचेल की नाही अशी तिला भीती वाटते. आपल्याकडे कमीपणा घेत त्यांनी विषय मांडला. तुम्हाला नेमकं काय म्हणायचं ते कळतंय मला वहिनी, पण नका ना काळजी करू. माझा आयुष फणसासारखा आहे. बाहेरून कितीही काटेरी दिसला तरी आतून अगदी गोड आहे. वेगळ्या वातावरणात वाढला असला तरी रक्त आमचंच आहे आणि उमासारखी गुणी मुलगीच त्याच्या स्वभावाला लगाम घालू शकेल असं आम्हाला वाटलं आणि म्हणूनच तर आम्ही उमाची निवड केली आहे ना. आणि तुमचा आमच्यावर भरोसा नाही का? अहो, आम्ही सदैव तिच्या मागे उभे राहू. त्यांचं बोलणं ऐकून उमाची आई आणि भाऊसाहेब निर्धास्त झाले. कदाचित सहवासाने एकमेकांबरोबर राहून एकमेकांचे विचार जाणून घेऊन आपल्या दोघांनाही ॲडजस्ट करता येईल असं उमालाही त्या क्षणी वाटलं. आयुष आणि आपल्यात खूप तफावत आहे, त्यामुळे त्याचे विचार, आचार, वागणं, स्वभाव वेगळं असणारच. त्याला आता जज करण्यापेक्षा समजून घेण्याचा प्रयत्न केला तर ते जास्त चांगलं होईल असं तिला वाटलं. प्रयत्नपूर्वक ती आयुषच्या कलेने घेऊ लागली आणि संबंध चांगले होत आहेत असं तिला वाटून गेलं. मोकळेपणाने आयुषसुद्धा काही गोष्टी तिच्याशी शेअर करू लागला. मला कपड्यांच्या खरेदीला जायचं आहे, तू माझ्याबरोबर येशील का उमा? असंही 1-2दा त्याने विचारलं. ती आनंदाने गेली. तो दिवस अगदी छान गेला. संध्याकाळी परत येताना दोघे बाहेर जेवून परत आले आणि अगदी त्याच रात्री सगळं चित्र बदललं. अचानक आयुषच्या फोनवर शरयूचा फोन आला. मला तुला अर्जंटली भेटायचं आहे असं ती म्हणाली. काही कारणाने तिची एंगेजमेंट मोडली होती आणि आता
तिचे बाबा तिने पसंत केलेल्या मुलाला ॲक्सेप्ट करायला तयार झाले होते. हे ऐकून आयुषला धक्का बसला. ओके, एवढं म्हणून त्याने फोन तर ठेवला. पण या ओकेचा नक्की अर्थ काय होता याचा विचार करायला त्याने अख्खी रात्र घेतली. शरयूला भेटायला तो आतुर झाला होता. नुसती शरयू नव्हे, पण तिच्या बाबांची प्रॉपर्टी, स्टेटस सगळंच त्याला मुलावत होतं. शरयू होती ती तशीच होती, जराही बदलली नव्हती. आयुषला पाहताच तिने मिठी मारली. किती दिवसांनी पाहते तुला. तुला भेटून पाहून छान वाटलं. अजूनही सिंगलच आहेस ना? अर्थात प्रोफाईल चेक करूनच म्हणते मी, ती म्हणाली. बरं, खायला काय मागवू? दाल पक्वान, राईट? मला माहिती आहे अजून तुझी चॉईस बदललेली नसणार. 5 स्टार हॉटेलमध्ये तिने दाल पक्वानची ऑर्डर दिली आणि मग सगळी स्टोरी सांगितली. तो मुलगा ज्याच्याबरोबर तिचा साखरपुडा ठरला होता तो कसा डबल गेम खेळत होता. त्याचं एका मुलीबरोबर अफेअर होतं, पण डॅडींच्या प्रॉपर्टीसाठी म्हणून तो शरयूशी लग्नाला तयार झाला होता. त्याचा गेम कळायला जवळजवळ 1.25 वर्ष गेलं. आय एम सॉरी, त्यावेळेस मी खूप हेल्पलेस होते आयुष. पण आता मी डॅडींना ठणकावून सांगितले. आता मी लग्न करीन ते फक्त माझ्या आयुषशी. तुला माहिती आहे मी काय काय प्लॅन केले ते? लग्नानंतर आपण महिनाभर तरी स्वित्झर्लंडला फिरायला जाऊया, मग तिथून युरोप टूर. बस फक्त मजा करायची आणि फिरून कंटाळा आला की मग ऑफिस जॉईन करू. अरे डॅडींना पण आता होत नाही ना, एवढा मोठा बिझनेस आपल्यालाच तर सांभाळायचा आहे. ते सगळं ऐकून त्याचे डोळे चमकू लागले. त्याच्यानंतर माझा साखरपुडा ठरलेला आहे असं सांगायची त्याची हिंमत झाली नाही. उलट आता उमाला कसं कटवायचं, तिला कसा नकार द्यायचा याचाच तो विचार करू लागला. आणि ती संधी पण त्याला लगेच दुसऱ्या दिवशी मिळाली. भाऊसाहेबांना भेटायला उमा ऑफिसमध्ये काहीतरी कामासाठी आली होती. उमा आणि आयुष सरांचं लग्न ठरलंय याची कुणकुण सगळ्यांना लागलीच होती. कुणी उघडपणे, कुणी लपून छपून तिला अभिनंदन करत होतं. भाऊसाहेबांना पण लेकीचं फार कौतुक वाटत होतं. आयुष ऑफिसमध्ये आला आणि पाहतो तर काय, उमा, भाऊसाहेब आणि त्यांच्या भोवती सगळा स्टाफ जमला होता. त्यांचं उमाला त्याच्यावरून चिडवणं, हसणं, खिदळणं त्याला सहन झालं नाही. रागातच तो केबिनमध्ये शिरला. आयुष सर आल्याचं पाहून सगळा स्टाफ जागेवर जाऊन बसला. आयुषने तातडीने भाऊसाहेबांना आणि उमाला आत बोलावलं. दोघेही आनंदात आत गेले. पण आयुषचा मूड जरा वेगळाच होता. लग्नाबाबत ऑफिसमध्ये बोलबाला करायची काय गरज होती? आणि मुख्य म्हणजे तू ऑफिसमध्ये का आलीस? आणि भाऊसाहेब तुम्हालाही कळत नाही का? सगळ्या गोष्टींचा बोलबाला होऊ नये म्हणूनच तर लग्नाचा घाट मोठा घातला नव्हता मी. आणि तुम्ही प्रचार काय करतायत? अहो माझ्या स्टेटसचा तरी विचार करायचा ना. माझ्यासारखा श्रीमंत जावई मिळाला हे सगळ्यांना ओरडून सांगावंसं वाटत असेल नाही तुम्हाला? ह्यांना एक अक्कल नाही. पण उमा तुलाही कळत नाही का? आपल्या वडिलांना वेळीच थांबायचं होतंच ना. म्हणूनच मला तुमच्यासारख्या लोकांशी संबंध ठेवायला आवडत नाही. त्याचं ते बोलणं ऐकून उमा आणि भाऊसाहेब एकमेकांकडे पाहत राहिले. उमाने आपला अपमान कसा तरी पचवला, पण वडिलांबद्दल आयुष जे काही बोलत होता ते तिला सहन झालं नाही. त्याला रोखत ती म्हणाली, बस झालं आयुष, आता यापुढे एकही शब्द ऐकून घेणार नाही मी. आमची एवढीच लाज वाटत होती तर मग लग्नाला होकार दिलास कशाला? स्थळ घेऊन आम्ही काही तुमच्या मागे आलो नव्हतो. आणि हेच तर आयुषला ऐकायचं होतं, हो ना? मग आता तरी कशाला थांबला तिथे? निघा इथून. लग्न मोडलं असं समजा. नकार देतोय मी तुमच्या मुलीला. ते ऐकून भाऊसाहेबांना धक्का बसला. त्यांचं अंग थरथरू लागलं. वडिलांना सांभाळण्याची मोठी जबाबदारी उमावर येऊन पडली. त्यांना घेऊन उमा तिथून तत्काळ बाहेर पडली. त्यानंतर काय झालं, कसं झालं हे समजावण्याच्या सुद्धा ती फंदात पडली नाही. श्रीधररावांना नेमकं काय झालं ते कळेच ना. आयुषने त्यांना स्पष्ट सांगून टाकलं की त्या मूर्ख, उद्धट, अक्कलशून्य फडतूस मुलीशी मला लग्न करायचं नाही. आणि आता मला फोर्स करू नका, नाहीतर मी सुखी होणार नाही, तिलाही सुखी ठेवणार नाही. या सगळ्या गोष्टींचा श्रीधररावांना मोठा धक्का बसला. त्यांनी अंथरूण धरलं आणि 2 महिन्यात हार्ट अटॅक येऊन ते गेले. त्या धक्क्याने शुभांगीताईसुद्धा आजारी पडल्या आणि काही महिन्यात त्यासुद्धा हे जग सोडून गेल्या. उमाला खूप वाईट वाटलं. कुठे ना कुठे आपण या सगळ्या गोष्टींसाठी निमित्त मात्र झालो. काका काकू चांगले होते, पण जाताना आपल्याबद्दल मनात कडवटपणा ठेवून गेले असतील निश्चित. खरं काय झालं ते आयुषने त्यांना कधीच सांगितलं नसणार. भाऊसाहेब आणि त्यांच्या पत्नीसुद्धा झाल्या प्रसंगाने बिथरून गेले होते. कंपनीत जाणं भाऊसाहेबांनी सोडलंच होतं.
आयुषनेच अपमान करून त्यांना काढलं होतं. श्रीधरराव आणि त्यांच्या पत्नीच्या दुर्दैवी निधनाने भाऊसाहेब सुद्धा खूप दुःखी कष्टी झाले होते. त्यांना सावरायला उमाला खूप त्रास झाला. हळूहळू नशिबाने सगळं सावरलं. या सगळ्या दरम्यान उमाने आपल्या नवीन स्टार्टअपवर फोकस केलं होतं. एका स्त्रीने ठरवलं तर ती जगात काहीही करू शकते. उमा त्याचंच उदाहरण होती. तिच्या ऑर्गॅनिक प्रोडक्टचं आणि पौष्टिक घरगुती पदार्थांचं सगळीकडे खूप कौतुक झालं. टीव्हीवर तिची जाहिरात झळकली. तिच्या क्षेत्रात तिचं चांगलं नाव झालं. आयुष मात्र आपल्या आयुष्यात चांगलाच दंग झाला होता. आई वडिलांच्या मृत्यूला आपण जबाबदार आहोत अशी भावनासुद्धा त्याच्या मनात कधी आली नाही. उलट आता ते नाहीत ना म्हटल्यानंतर त्याला मोकळं रान मिळालं. शरयूशी लग्न झालं. सासऱ्यांचा बिझनेस सांभाळायला मिळाला. हातात भरपूर पैसा आला. 4-5 वर्ष लोटली आणि एका बिझनेस सेमिनारमध्ये येण्यासाठी त्याला इन्व्हिटेशन आलं. असे इन्व्हिटेशन तो सहसा नाकारत नसे. त्याच्या सासऱ्यांचा रुतबा होता. त्यामुळे आपसुकच त्यांच्या कंपनीचा नवीन डायरेक्टर म्हणून त्याला तो मान मिळतच होता. आलिशान गाडीमधून तो शरयूसोबत सेमिनारला गेला होता. योगायोगानेच तिथे त्याला उमा भेटली. त्याला तिला पाहून आश्चर्य वाटलं. पहिल्यापेक्षा जास्तच मॅच्युअर्ड, हुशार आणि कॉन्फिडंट वाटत होती ती. गळ्यात हिऱ्याचं मंगळसूत्र होतं. म्हणजे हिचं लग्न झालं असणार. हिचा नवरासुद्धा छोटा मोठा बिझनेसमॅन असेल असं त्याला वाटलं. पण जेव्हा बिझनेस वुमन ऑफ द इयरचा पुरस्कार उमाच्या नावाने जाहीर झाला तेव्हा मात्र त्याला आश्चर्याचा धक्का बसला. तिच्या अचीवमेंट्स ऐकून त्याला चांगलाच दरदरून घाम फुटला. देशातच नव्हे तर परदेशातसुद्धा तिच्या कंपनीची तिने ब्रांच उघडली होती. हे ऐकून त्याला चांगलाच धक्का बसला होता. काहीही न करता त्याला बसल्या जागेवरच स्वतःचा कॉम्प्लेक्स येऊ लागला. या मीटिंग आणि सेमिनारचं सेंटर ऑफ अट्रॅक्शन उमा बनली होती. जो तो तिची मुलाखत घेत होता. न्यूज रिपोर्टर खचाखच तिचेच फोटो काढत होते. तिचा नवरासुद्धा चांगलाच देखणा आणि उमदा वाटला. नजरानजर झाली तेव्हा उमाने त्याच्याकडे बघून न बघितल्यासारखं केलं. त्याने स्माईल द्यायचा प्रयत्न केला पण तिने जराही भाव दिला नाही. उलट नवऱ्याचा हात धरून ती पुढेच गेली. त्याने स्माईल दिलेलं शरयूने पाहिलं. म्हणूनच तिने विचारलं, तू ओळखतोस का आयुषीला? ॲक्च्युली ना डॅडीसुद्धा हिचं फार कौतुक करत होते त्या दिवशी. काय झालं, त्या दिवशी मॅगझिनमध्ये हिचा फोटो दाखवून मला म्हणाले होते की बेटा सगळ्या मुलींनी या मुलीचा आदर्श घ्यावा. शून्यातून जग निर्माण केलंय तिने. तू ओळखत असशील तर आपण भेटूया का तिला? शरयू असं म्हणताच त्याचा इगो आणखीन डिवचला गेला. उमाच्या यशाचा त्याला मत्सर वाटू लागला. तिचा राग येऊ लागला. मगाशी मुद्दामूनच तिने आपल्याला ओळख दाखवली नाही ना? तिने असं का केलं असावं? कदाचित नवऱ्याशी आपल्याबरोबर ओळख करून द्यायला घाबरली की काय? आणि काय म्हणून ओळख करून देणार होती? हाच तो राजकुमार ज्याने मला रिजेक्ट केलं, नकार दिला. या विचाराने तो सुखावला. ही यशाच्या टोकावर जरी गेली ना तरी आपण हिला रिजेक्ट केलं होतं हे सत्य ती ठरवूनसुद्धा बदलू शकणार नाही. आपल्यासाठी ही रिजेक्टेडच आहे. त्यामुळे ती कितीही पुढे गेली तरी आपण तिच्या 2 पावलं पुढेच असणार आहोत. या विचारानेच त्याच्या चेहऱ्यावर एक विकृत हास्य पसरलं. काय रे, ओळखतोस का तू तिला? मला खरंच तिच्या पर्सनॅलिटीचा मोह पडलाय, शरयू म्हणाली. त्यात काय एवढं, ओळखतो मी तिला. तिचे बाबा आमच्या कंपनीत कामाला होते. ये तुझी ओळख करून देतो. असं म्हणत फुशारक्या मारत आयुष उठला. उमा तिच्या मिस्टरांबरोबर एका कॉर्नरमध्ये कोल्ड्रिंक घेत बसली होती. आयुष पुढे झाला. हॅलो उमा, ओळखलंस का? उमाने वर पाहिलं. हो. न ओळखायला काय झालं? तिने विचारलं. समोरच्या 2 खुर्च्या ओढत आयुष आणि शरयू तिथे बसली. उमाचे मिस्टर प्रतीक पाहू लागले. त्यांच्याशी शेक हँड करत आयुष म्हणाला, तुम्ही मला ओळखलं नसणार सर, पण मी माझी ओळख करून देतो. मी आयुष सामंत, सामंत ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचा मालक. उमाचे बाबा माझ्या ऑफिसमध्ये कामाला होते. तो असं म्हणताच उमाच्या कपाळावरची शीर आवळली गेली. ओ आय सी, फारच छान. म्हणजे तुमची ओळख आधीपासूनची आहे. छान छान. तुम्हाला भेटून छान वाटलं. तुम्ही बसा ना बोलत. मी अगदी 5च मिनिटात येतो. एक अर्जंट कॉल करायचा आहे मला. आलोच हां मी. असं म्हणत प्रतीक उठले. आयुषने बोलायला सुरुवात केली. उमा, कशी आहेस मग? बरीच प्रगती केलेली दिसतेस, उपहासाने तो म्हणाला. हो, वाटेतले काटे दूर झाले ना की माणसाची प्रगती लवकर होते. त्याच्याकडे रागाने पाहत उमाने चांगलाच टोमणा दिला. उमा, मी शरयू.
लग्नाआधीची शरयू ठाकूर. शरयू इंडस्ट्रीज माझ्या बाबांची. माझे बाबा तुझं नेहमीच कौतुक करत असतात. कौतुकाने शरयू म्हणाली. हाय शरयू, तुला भेटून आनंद झाला. तुझ्या बाबांना सुद्धा भेटायची माझी इच्छा आहे ग. माझ्या अनेक प्रेरणास्थानांपैकी तेही एक प्रेरणास्थान आहेत माझे. त्यांनी सुद्धा शून्यातून जग निर्माण केलं. शून्यातून जग निर्माण करणारी माणसं खूप कमी असतात. नाहीतर जगात आयत्या बिळावर नागोबा होऊन राहणारी माणसं जास्त दिसतात. हे बोलताना तिने हलकेच आयुषवर नजर टाकली. ते ऐकून तो चांगलाच तापला. हो नक्की, हे माझं कार्ड. कधीही आमच्या ऑफिसमध्ये ये. माझ्या डॅडींना तुला पाहून आनंदच होईल, शरयू मोकळ्या मनाने म्हणाली. उमा आपला अपमानच करत चालली आहे हे आयुषला सहन होत नव्हतं. काय लग्न केव्हा झालं उमा, त्याने खोचकपणे विचारलं. गेल्या वर्षी, ती म्हणाली. आणि भाऊसाहेब कसे आहेत? नाही, स्टाफकडून मागे मला कळलं होतं की मी तुला नकार दिल्यानंतर ते खूप खचले. आयुष असं म्हणताच शरयू त्याच्याकडे पाहत राहिली. ते ऐकून उमासुद्धा रागाने लालबुंद झाली. आपला बाण बरोबर वर्मावर लागला आहे हे पाहून आयुष मात्र आनंदी झाला. मनातल्या मनात तो म्हणाला, मगासपासून फार फडफडत होतीस ना. तुझे पंख कापायला हा एवढाच एक बाण पुरेसा आहे. म्हणजे तुम्ही इतपत ओळखता एकमेकांना? आश्चर्याने शरयूने विचारलं. हो, ॲक्च्युली मागे उमाचं स्थळ आलं होतं मला, पण योग जुळले नाहीत. मुळात लग्न करण्यासाठी आमच्यात कॉमन असं काहीच नव्हतं ग. समांतर रेषा कशा असतात तसंच आमचं आयुष्य एकमेकांना समांतर होतं. ते कधीच एकत्र येऊन मिळण्यासारखं नव्हतं. कसं असतं, एक रेष मोठी असते आणि समोर ज्याला आपण रेष समजतो तो एक छोटासा बिंदू असतो. शेवटी काय, रेष असीमित असते. तिच्या प्रगतीला कुठेही अंत नसतो आणि बिंदू मात्र जागेवरच राहतो. घासून घासून त्याला थोडा मोठा करता येईल, पण शेवटी बिंदूच तो. असं काहीसं तेव्हा आमच्या बाबतीत घडलं होतं. म्हणून मग मीच नकार देऊन टाकला होता. आय रिजेक्टेड हर. मगाशी ही ओळख सांगितली असती तर तुझ्या मिस्टरांना थोडंसं वाईट वाटलं असतं, म्हणून इतक्या डिटेलमध्ये बोलू नाही. पण आता शरयूचा गैरसमज व्हायला नको म्हणून स्पष्टपणे तिला सगळं सांगितलं. नीचपणे हसत आयुष म्हणाला. आयुष, काय बोलतोयस तू? या आधी तर तू मला काहीच सांगितलं नाहीस, आश्चर्याने शरयूने विचारलं. चिल बेबी, अगं तो मुद्दा एवढा महत्त्वाचा नव्हताच. मुळात तो सांगण्यासारखा देखील नव्हता. आता सहज समोरासमोर भेटलो, विषय निघाला म्हणून बोललो, बाकी काही नाही. मानेवरचा टाय घट्ट करत आयुष म्हणाला. तेवढ्यात प्रतीक तिथे आला. अरे प्रतीक, तुम्ही लगेच उठून गेलात. याची ओळख करून द्यायची राहिली ना. लग्नाआधी मी तुम्हाला सांगितलं नव्हतं, एका मुलाने मला नकार दिला होता. तोच हा मुलगा. होय, हा पळपुट्या मुलगा तो हाच आयुष सामंत. त्याने नकार दिलेला मी सांगितलं होतं, पण त्याची कारणं मात्र सांगितली नव्हती तेव्हा. आज ऐका. वडिलांचा आयता बिझनेस हाती आलेला, त्यामुळे पैशाची मगरुरी होती. स्वतःत काही हिंमत नव्हती म्हणून समोरच्याला कमी लेखण्याची मजबुरी देखील होती. एका सामान्य घरातल्या गुणी मुलीशी लग्न करायची इच्छा होती, पण तिच्याकडे पैसा स्टेटस नाही म्हणून मनात सल होती. आयुष्यभर आपल्याला मजा करता यावी म्हणून आपल्यापेक्षा श्रीमंत मुलीशी लग्न करण्याची ह्याची एक छान चाल देखील होती. एवढी कारणं पुरेशी आहेत आयुष, की आणखीन सांगू? बायकोचं ते बोलणं ऐकून प्रतीकला एकदमच ऑकवर्ड वाटलं. आयुष मात्र भयंकर चिडला. शरयू गोंधळली. मला वाटतं उमा, हे सगळं बोलायची ही जागा नाही, नाही का? आपल्या बायकोला समजावत प्रतीक म्हणाला. नक्कीच नाही प्रतीक, हे सगळं बोलायची ही जागा नाही, पण या माणसाची जागा दाखवण्याची मात्र हीच योग्य जागा आहे आणि वेळही हीच योग्य आहे. खरं तर मी काहीच बोलणार नव्हते, पण या माणसाला सतत दुसऱ्यांना कमी दाखवायचं असतं. तो त्याचा छंदच आहे, म्हणूनच आज तोंडावर पडला. बरोबर ना? खूप जास्त बोललीस तू. चल शरयू, असं म्हणत आयुष उठला. निघ निघ, फक्त एक शेवटचा सल्ला ऐकून निघ. ज्या मुलीला तू शूद्र लेखलंस, बिंदू म्हणालास, त्याच मुलीने तुझं अस्तित्व संपूर्ण झाकून टाकलं आणि म्हणूनच तू इनसिक्युअर झालास. इतका इनसिक्युअर झालास की माझ्यासारख्या टॉपवर असणाऱ्या, यशाच्या शिखरावर असणाऱ्या मुलीला मी रिजेक्ट केलं हे सांगायची तुला गरज पडली. म्हणजे माझ्यासारख्या यशस्वी मुलीला तू कधी एकेकाळी रिजेक्ट करू शकलास हे एवढंच तुझं यश आणि एवढंच तुझं क्रेडिट, नाही का? पण एक गोष्ट विसरलास.
आपली प्रगती करण्यासाठी, आपलं नाव उंच करण्यासाठी आपण मेहनत घ्यायची असते. मगच आपली रेषा असीमित ध्येय गाठू शकते, प्रगती करू शकते. दुसऱ्यांच्या आयुष्यातला लखलखाट पाहून त्यांच्या दिव्यावर दगड मारून आपल्या थोटेपणाचा अंधार कमी करता येत नाही. आयुष, दुसऱ्याच्या रेषेला लहान करायचा अट्टाहास निदान आता तरी सोडून दे. कुणाचीही रेष अशा पद्धतीने खोडून लहान करता येत नाहीच. समोरच्याची रेष लहान करण्यासाठी फक्त आपली रेष वाढवायची एवढाच मार्ग असतो. पण ते तुला कधी कळलं नाही. आताही कळेल याची काही गॅरंटी नाही. असो, ज्यांना आपल्या इगोसमोर आपल्या आईवडिलांची पर्वा नसते त्या लोकांची रेष कधीतरी वाढेल ही अपेक्षाच करणं चुकीचं नाही का? आय एम सॉरी शरयू, तुला दुखवायचं नव्हतं मला. अगं पण हातात कोळसा ठेवला ना की त्याने आपलेही हात काळेच होतात गं. तुला दुखावलं असेल तर सॉरी, असं म्हणून ती प्रतीकबरोबर तिथून उठून गेली. नेमकं काय झालं, काय घडलं शरयूला कळलं नाही. पण एक गोष्ट मात्र तिला निश्चित कळली होती, ती म्हणजे ज्याला आपण आपल्या बरोबरीचं समजत होतो त्याला आपल्या लायकीची रेष कधीच वाढवता आली नाही. अशा मनाने आणि वृत्तीने भिकारी असणाऱ्या माणसाबरोबर आता आपलं लग्न झालेलं आहे. अगतिकपणे ती त्याच्याकडे पाहत राहिली. आयुष दूर दूर जाणाऱ्या उमाकडे पाहत राहिला. त्याच्या डोळ्यात देखत त्याच्या नजरेपासून तिच्यापर्यंत पोचणारी रेष वाढत चालली होती, वाढतच चालली होती.